नमस्कार मित्रांनो, मी दिलीप आठवले यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत करत आहे। आज मी सकाळी ढालेवाडीला आलेलो आहे। ढालेवाडीला आल्यानंतर शेताच्या बांधावर बसलेलो आहे। आमच्या दारात एक कट्टा आहे, तो चिंचेचा कट्टा म्हणतो। त्या चिंचेच्या कट्ट्यावर बसल्यानंतर मी आपल्या शेताकडे लक्ष देत आहे। हे समोरच माझं शेत आहे, जवळच शेत आहे। आणि आता मी काय केलेलं आहे, पुण्यावरून आजच आलेलो आहे। मित्रांनो, परीक्षा संपली, चला म्हटलं आता गावाकडे जाऊया। आणि गावाकडे आल्यानंतर मळ्यात पीक फेरपट्टा मारूया असा विचार होता। आणि त्याप्रमाणे मी आलेलो आहे, आता कट्ट्यावर बसलेलो आहे। आणि चला म्हटलं तुमच्याशी जरा गप्पा तर माराव्यात, म्हणून मी काय करत आहे, तुमच्याशी गप्पा मारत आहे। तर ह्या वेळेला जरा जो पावसाळा आहे, लवकरच पावसाळा चालू झालेला आहे। आणि शेतातली कामं काय करायची राहिलेली होती, ती कामं करणं आपला उद्देशही होता। आणि चला गावाकडे जाऊया, मौज मजा करूया, काही जुन्या गोष्टीला आपण आठवणी आणून देऊया। तर हे जे पाठीमागे दिसत आहे मित्रांनो, हे आहे चिंचेचं झाड आहे। हा चिंचेच्या झाडाचा बुंदा दिसतो। आणि हा बुंदा जो आहे अतिशय मोठा आहे, भला मोठा आहे। आणि त्याच्या साईडने एक आपण काय कट्टा बांधलेला आहे। आणि ते माझ्या वडिलांनी कट्टा बांधलेला आहे। आणि त्या कट्ट्यावर आम्ही काय केलेलं, बसलेलं आहे। पाठीमागच्या साईडला दिसतं ते माझं घर आहे। घराच्या काही भिंती वगैरे तुम्हाला दिसत असतील। तर घर आहे, पुढल्या साईडला शेती आहे। आणि जे फार्म हाऊस म्हणतात मित्रांनो, ते फार्म हाऊस हे अशा प्रकारचं असतं। आणि फार्म हाऊस बसल्यानंतर माणसं शहरात नाही येतात आणि काय करतात, लोणावळा खंडाळा ह्या ठिकाणी काय करतात, एक घर बांधलेलं असतं। आणि त्या घरामध्ये काय करत असतात की राहतात, त्यांना आनंद वाटतो, ते प्रसन्न होतात। आणि अशा प्रकारे ते एन्जॉय करून जातात। तसं मी पण कसं महिन्यातनं काही काळ येतो, बसतो, शेतातली काही कामं करतो। तर इथंच माझा जन्मही झालेला आहे, ढालेवाडीमध्येच जन्म झालेला आहे, लहानाचा मोठा झालेला आहे। ढालेवाडीच प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेलं आहे। नंतर मी 5वी नंतर आरेवाडी म्हणून गाव आहे, त्या आरेवाडी ढालगाव श्री बिरोबा विद्यालयामध्ये मी काही शिक्षण घेतलेलं आहे। आणि असं ग्रामीण भागात जीवन जगलं असल्यामुळं काय मला ग्रामीण भाग आवडतो, ग्रामीण भागात जायला आवडतं, मित्रमंडळीकडे जायला आवडतं। माझे काही वयाचे जे मित्र आहेत त्यांना मी इकडे आल्यानंतर गावाकडे त्यांना भेटतो। काही वडिलांचे मित्र आहेत त्यांच्याकडेही जातो, त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांच्याशी मैत्री टिकवण्याचा प्रयत्न करतो। तर असं आपलं चाललेलं आहे। तर तुम्हाला मी जो झाडाचा कट्टा जो आहे तो मी दाखवणार आहे, माझ्या वडिलांनी बांधलेला आहे। तर आपण तो कट्टाही बघून घेऊया मित्रांनो, कारण तुम्हाला लक्षात येणार नाही। तर मित्रांनो, हा आहे झाडाचा कट्टा। तर पहा, ह्याची जी घडई केलेली आहे, तर पहा ही घडई, ही विशेष म्हणजे घडई जी केलेली आहे ही अतिशय सुंदर अशी घडी आहे। पहा, तर ही माझ्या वडिलांनी काय केलेली आहे, घडई केलेली आहे। तर हा कट्टा आहे, हा पुढल्या साईडला कट्टा आहे दारामध्येच, हे तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे। पहा, असा हा चौक आहे, हा कोपरा आहे। पहा, कोपऱ्यानंतर ही काय करणार आहे, आपण पूर्णपणे आहे ना ह्याला राऊंड मारणार आहे। आता हे झाड मोठं झालं असल्यामुळं मित्रांनो, ह्या कट्ट्याला काय केलेलं आहे, भेगा पडलेले आहे। हे बघा, हे भेगा पडलेले आहेत, हे अशा प्रकारच्या भेगा म्हणतात पडलेले आहेत, कारण झाड हे मोठं व्हायला आलेलं आहे। तो का हे झाड बघा, तुम्हाला झाड पण पाहता येईल, अतिशय विशाल असा वृक्ष आहे। हे चिंचेचं झाड आहे। मी बऱ्याच वेळा पुण्यामध्ये आपल्या मित्रमंडळींना किंवा काही कर्मचाऱ्यांना चिंचा दिलेल्या आहेत। त्यांनी चिंचा खाल्ल्यानंतर मला शुभेच्छाही दिलेल्या आहेत। शुभेच्छा देणाराचे मनपूर्वक आभारी। हा कट्टा पहा, गावामध्ये प्रत्येक गावामध्ये कट्टा असतो, परंतु आमच्या दारामध्ये आम्ही असा हा बनवलेला आहे। तो का इकडे या ठिकाणी झाड मोठं व्हायला आहे, ह्या भेगा पडलेल्या आहेत। पहा, या ठिकाणी पण पाहून घ्या, या ठिकाणी दगड बसवलेले आहेत बरं का। आणि ही फरशी बसवलेली आहे, ही पूर्ण फरशी बसवलेली आहे। हा अशाच प्रकारे हा पुढं काय करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे। हा पूर्ण बघा, हा पूर्ण असा कट्टा बघा, आणि तुम्हाला मी पूर्ण झाडही दाखवणार आहे। तर हा पूर्ण परिसर आहे, माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर। ह्या साईडला तुम्ही बघितलं ना मित्रांनो, हे एक जांभळीचं झाड आहे। आणि हा जो बांध जो दिसतो तो तलाव आहे बरं का, तलाव। त्याच्या पलीकडे जर आपण गेलो ना, पाणीच पाणी आहे, भरपूर पाणी आहे। हे पहा, हे माझं शेत आहे, ह्या साईडला दिसतं ते माझं शेत आहे। हा, तुम्हाला मी काय म्हणलो होतो की तुम्हाला हे झाड दाखवतो, झाड। तर हे पहा झाड,
हे पूर्ण झाड पाहून घ्या. हा हे झाड आहे आणि या झाडाच्या जे आपण खाली जो म्हणतो हा कट्टा तुम्हाला पूर्ण दिसेल. तुमच्या मळ्यामध्ये पण असू शकेल किंवा तुमच्या गावामध्ये असेल. बघा हा कट्टा आहे. हे तुम्हाला पूर्ण आता ह्या ठिकाणी दिसतो का नाही तर बघून घ्या. तर असं आल्यानंतर ह्या कट्ट्यावर मी काय करतो झोपतो. ऊन असलं तर झोपतो, नंतर काम केल्यानंतर येऊन ह्या ठिकाणी झोपतो. विशेष म्हणजे उन्हाळ्यात आल्यानंतर ह्या कट्ट्यावर मी काय करतो रात्रीच झोपलेला असतो. आता तुम्हाला वाटत असेल की हा रात्रीचं कसं काय झोपतो, तर तुम्हाला वाटत असेल की मित्रांनो ही रात्रीचं कसं काय ह्या कट्ट्यावर झोपतो. तर काय झालं जन्मच शेतात झालेला आहे, मळ्यात झालेला आहे, त्यामुळं कट्ट्यावर झोपायचं काय म्हणजे अडचण वाटत नाही. कारण आपल्याला काहीच वाटत नाही. इंचू असो, काटा असो किंवा काय इतर सर्प असो, कारण त्याच्याशी आपली मैत्री झालेली आहे. जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो जातो निघून जातो. आणि या कट्ट्यावर मला अतिशय सुंदर अशी झोप लागते. तुम्ही जर कधी आला माझ्या गावाला तर तुम्हाला ह्या कट्ट्यावर झोपायला जरूर मिळेल. तर मित्रांनो ही एक जीवनातली अतिशय तुम्हाला की आठवण म्हणून हा माझ्या गावचा जो कट्टा आहे तो कट्टा काय केलेला मी दाखवलेला आहे. तर अशा प्रकारचं शेतात आल्यानंतर प्रसन्न वातावरणात जीवन जगावं ची एक संधी आहे. तर तुम्ही कधी जर गावाकडे माझ्या आला तर जरूर त्या कट्ट्यावर तुम्हाला झोपायला मिळेल.